नमस्कार. सगळंच काय एका व्हिडिओमध्ये कव्हर होऊ शकत नाही. तर माझे जाऊ, दीर, सासू, सासरे, माझे मुलं, माझे मिस्टर आणि माझी माहेरची माणसं, माझ्या बहिणी बाळा, माझ्या बहिणींचे मुलं यांनी सर्वांनी मला एवढा सपोर्ट केला ना, एवढा सपोर्ट केला की तू जा पुढं, आम्ही तुझ्या पाठीशी उभे आहोत. परंतु याच्यामधून काही निगेटिव्ह विचार म्हणजे लोक कसे असतात ना, की लेडीज बाहेर गेली आणि जेंट्स घरी जेंट्सनी जर घरी नाही म्हणजे त्यांना जर म्हटलं नाही तू घरी थांब, तर काहीतरी कानामध्ये भरून देत असतात. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणा, काहीतरी हे ते आहेच की लेडीजला बाहेर जाऊन द्यायचं नाही. परंतु माझ्या सगळ्या बंधूंना माझी एक कळकळीची विनंती आहे की लेडीज ठरवलं तर घर आणि बाहेरचंही सांभाळू शकते. फक्त तुम्ही साथ द्या. आणि मी या सक्सेसफुल बिझनेस वुमनचे मला अवॉर्ड पण भेटलेले आहेत आणि ते पण राज्यपाल रमेश सर यांच्या हातनं आम्हाला अवॉर्ड भेटला. आणि आत्ताच जस्ट म्हणजे पुण्यामध्ये पण आम्हाला अवॉर्ड भेटला. तर त्याच्यामध्ये एक तुम्हाला सांगू का मी, तर एखादी लेडीज जर पुढं जात असेल ना, तिचा पाय कधी खेचू नका. आणि मेन म्हणजे आपल्या जर साथीदार चांगला असेल ना, तर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी राहणार नाही. आणि वेळ काळ कधी सांगून येत नाही, वेळ काळ कधी सांगून येत नसते हो. आणि घर सांभाळायची ताकद जेवढी स्त्रीमध्ये आहे ना, तेवढी कोणातच नसते. त्यामुळं सक्सेसफुल बिझनेस वुमनचा जो स्ट्रगल आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगितला. आणि हा स्ट्रगल तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.